आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तुलनाकार आणि संशोधक आणि सुमारे 65 इंग्रजी मराठी पुस्तकांचे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद बळवंत पाटील हे मूळचे शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर उर्फ मलकापूरचे. कागुदवाले लेखक म्हणून ओळख निर्माण करणारे आणि पाटलाची लंडनवारीमुळे प्रसिद्ध झालेले डॉक्टर पाटील यांचं ललित लेख, शब्दचित्र, प्रवास लेखन, तुलनात्मक सांस्कृतिक अभ्यास यावरील हिंदी, इंग्रजी, कन्नडमधील पुस्तकांसह अनुवादित साहित्य अनेक विद्यापीठ आणि संस्थांच्या अभ्यासक्रमात आहे. डॉक्टर आनंद पाटील यांच्या कर्तृत्वाची कोल्हापूरकरांना मात्र फारशी माहिती नाही. त्यांच्या उत्तुंग कामाची माहिती कोल्हापूरकरांना व्हावी यासाठी 4 डिसेंबरला त्यांच्या 3 ग्रंथांचं प्रकाशन आणि त्यांचा सपत्नीक नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय. प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे नाट्यगृहात सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 2100 पानांच्या 3 ग्रंथांमध्ये पहिला खंड सांस्कृतिक मीमांसा, दुसरा खंड जगभराचे सांस्कृतिक सिद्धांत, तिसरा खंड सांस्कृतिक अभ्यास यावर आधारित आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. मंडळानं जागतिकीकरणात सांस्कृतिक अभ्यासाचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक मीमांसा प्रकल्पाची जबाबदारी डॉक्टर आनंद पाटील यांच्यावर सोपवली होती. प्रकाशन समारंभाला प्रख्यात भाषातज्ञ आणि समीक्षक पद्मश्री डॉक्टर गणेश देवी आणि मराठी भाषा चळवळ आणि राजकीय अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पत्रकार बैठकीला समितीच्या सचिव प्राध्यापिका डॉक्टर मनीषा पाटील, नवी मुंबईतील डी.वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर बी.एम. हिरडेकर, सदस्य डॉक्टर बी.पी. साबळे, कोल्हापुरातील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले, डॉक्टर भालबा विभुते, प्राचार्य डॉक्टर टी.एस. पाटील आदी उपस्थित होते.